तर आलो भावानो, आपण काय सकाळीच गाडी भरून ठेवलेली आणि संध्याकाळी आपल्याला निघायचं होतं. तर आपल्याला जायचं होतं भावांनो दापोलीला. कराडपासून अंतर भरतंय 170 ते 180 किलोमीटर भरतंय भावांनो. आणि तुम्ही सांगताना कमेंट करून की भाडं पण सांगत जावं. तर भावांनो आपल्याला भाडं पण लागलेलं आहे 7,500 रुपये. 180 किलोमीटर जायचं आणि 180 किलोमीटर यायचं. मग काय टाकी बिकी घेतली फुल करून आणि लागलो रोडला. घाटात आलो कुंभारली. सगळा मोकळाच घाट होता आणि रोड पण चांगला होता आणि पुढे आपल्याला चिपळूण पैसे जरा आरटीओचं पण ब्या होतं. पण काय विषय नाही भावांनो, बहादूर शेख नाक्यावरनं मारला राईट, लागलो सिमेंट रोडला मुंबईच्या दिशेनं आणि खेडवरून गेल्यानंतर डायरेक्ट लेप मारून आलो पार्टीच्या दारात. सकाळी मग काय गाडी बिडी घेतली खाली करून, भाडं घेतलं. आता म्हणलं निघावं, कारण की आपल्याला भावानं जरा गडबडच होती. कराडमध्ये येऊन परत गाडी आपल्याला कर्नाटकला लोड करायची होती. मग काय निघलो पुढं. आणि पुढं आल्यानंतर आपल्याला गावला यो ऋषी 32 शेळ्यावरनं दूध भरून आलेला भाऊ, सगळा खाली करत करत आलेला. आणि वाकवलीची ही 2 जोडीदार गाठ पडली, त्यांच्याबरोबर भेटून पुढं आलो. पुढं आल्यानंतर आपल्याला ही परेश भाऊ गावलेला आमचं भाऊ. भरपूर दिवस झाला आपल्याला फॉलो करत होतं, पण काही गाठभेट होत नव्हती. आज अखेर शेवटची गाठभेट घेतली. भाऊ लय खुश होता. मग काय तिथनं पुढं आलो डायरेक्ट चिपळूणच्या आपल्या कुंभारली घाटात. भावांनो यो टर्न लय खतरनाक आहे आणि ह्या टर्नलाच बरोबर एक देवस्थान आहे. तर ह्या देवस्थानाचा काय विषय जरा कमेंट करून सांगा भावांनो. आणि मग काय घाट पास करून पुढं आल्यानंतर मधल्या मार्गे बघा ह्या ऋषानं गाडी घातल्या. कोयनेच्या पुढे आल्यानंतर राईट टर्न मारून ह्यो रोड जातो. एकदम बारीक रोड आहे पण खतरनाक भारी रोड आहे भावानो. काही विषय नाही. सगळा कच्चा रोड पास करून पाटणमध्ये निघलो आणि आलो डायरेक्ट मग कराडमध्ये. कराडमध्ये आल्यानंतर भावानो आपल्याला मी स्टोरी टाकलेली, जर गाडी भरायची होती कर्नाटकला. गाडी बिडी घेतली भरून. आता काय आपल्याला भावानो जायचं होतं सकाळीच, कारण की आता गाडी लोड करून ठेवल्या. काही विषय नाही भावानो. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. जाताना जरा फॉलो पण करून जावा. धन्यवाद.